नमस्कार. विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. कल्याण ठाणे जिल्ह्यातील तानसा धरण केव्हाही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या आजूबाजूला आणि तानसा नदीच्या काठावर वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा धरणातून संभाव्य पाण्याचा विसर्ग लक्षात घेता ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या मालकीच्या तानसा धरणाची पाणी पातळी 127.51 मीटरवर पोहोचली आहे. तानसा धरणाची ओव्हरफ्लो पातळी 128.63 मीटर आहे. सुरक्षेच्या सर्व आवश्यक उपाययोजनांसाठी प्रशासन सज्ज असून जनतेने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी जनतेला केले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की घाबरून जाण्याची गरज नाही, तर सतर्क राहणे आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करणे. तानसा धरणाखालील शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, तारापूर, नावरे, देऊळवहाळ, डिब्बा, खैरे या गावातील ग्रामस्थांनी तसेच तानसा नदीच्या आजूबाजूच्या गावांनी दक्ष राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. याशिवाय प्रशासनाने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील विविध गावातील आणि धरणाजवळ वसलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील काही गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. धन्यवाद. मी मनोरमधून वृषाली अरज. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.